काही वर्षांपूर्वी एक हिट चित्रपट आला होता ज्याचं नाव होतं 20 साल बाद. आता 20 साल बाद एक नवीन जोडी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत आहे. ही जोडी हिट होते का फ्लॉप याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण देशाचं लक्ष आहे. ज्या जोडीबद्दल मी बोलतोय ते आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे, त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे. आणि यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत दोघांना जवळून पाहणारे, त्यांच्यासोबत काम करणारे, किंबहुना दोघे नव्हे तर बाळासाहेबांनंतर राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यासोबत जवळून काम करणारे बाळा नांदगावकर माझ्यासोबत आहेत. नांदगावकर साहेब, मी असं म्हणू शकतो की तुम्ही या मिलन करण्यातले एक सूत्रधार किंवा शिल्लेदार आहात, कारण ज्या गोष्टी घडतायत पडद्यामागे ज्या मलाही कळत नाही, ज्या अख्ख्या महाराष्ट्राला जाणून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये तुम्ही एक मोठा तुमचा वाटा आहे त्या घडून आणण्यामध्ये. तुम्ही बोलू शकता, पण मी ठाकरे कुटुंबाचा खूप कार्यकर्ता जवळचा आहे असं मी स्वतःला समजतो आणि ठाकरे कुटुंबावरती मी प्रेम करतो. आणि तो आमचा धागा बाळासाहेब हा एकच धागा आहे, मान्य बाळासाहेब हा एकच धागा आहे. आणि त्याच्यामुळे मी बाळासाहेबांच्या सोबत शिवसैनिक म्हणून त्यांच्या दौऱ्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत मी राहिलेलो आहे, फिरलेलो आहे, गाडीच्या मागे धावलेलो आहे. उद्धव साहेबांसोबत मी तसाच रोल माझा केलेला आहे मी. आणि राजसाहेबांसोबत तर तुम्हाला माहिती आहे माझं भावनिक नातं किती जवळचं आहे ते. आणि त्याच्यामुळे त्यांचाही प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. आणि मी भाग्यवान आहे की ठाकरे कुटुंबाचा हा प्रवास पाहताना मला एक वेगळा आनंद मिळाला आहे आणि संवाद साधला त्याच्यासोबत मलाही खूप काही भरभरून मिळालेलं या कुटुंबाने दिलेलं आहे मला. ठाकरे कुटुंब जे 20 वर्ष, मला अनेक वेळा तुमचे इंटरव्ह्यू केले या 20 वर्षांमध्ये मी, आणि प्रत्येक वेळेला हा प्रश्न जेव्हा यायचा की दोघे भाऊ एकत्र होणार का, येणार का, तर तुम्ही सकारात्मक बोललात आणि तुमचे प्रयत्नही सकारात्मक होते. ते प्रयत्न आता मला वाटतं हे तिसऱ्यांदा सार्वजनिकरित्या होत आहे. 14ला एक प्रयत्न झाला, 17ला एक प्रयत्न झाला, आता हा 25चा प्रयत्न आहे. यंदा गोष्टी खूप पुढे गेल्या आहेत आणि असं दिसतंय की ठाकरे हा ब्रँड पुन्हा एकदा एक होणार. मला असं वाटतं की एक विषय आता आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष आहे, त्याची विचारधारा आहे. तसं शिवसेना उभाटा गट हा एक स्वतंत्र पक्ष, त्याची एक विचारधारा आहे. सुदैवाने दोन्ही ठाकरे कुटुंबातले प्रमुख त्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि दोघांचा प्रवास भिन्न दिशेने चाललेला आहे. आणि आता जो प्रवास आहे, आता जी काही 5 तारखेला आमचा मेळावा होणार आहे, तो मेळावा जर पाहिला तर एक मराठी भाषेसाठी, मातृभाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी, तिच्या संस्कृतीसाठी आणि त्या मराठीच्या अस्तित्वासाठी असणारा हा लढा आहे. आणि त्यामुळे दोघा बंधूंनी एकत्रितपणे हा विचार करून हा आजचा विषय आलेला आहे आणि दोघे बंधू त्या दृष्टीने एकत्रपणे येत आहेत. त्याचं निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांसहित इतर भाषिकांमध्ये पण आनंद झालेला आहे की दोघे भाऊ 20 वर्षांनी का होईना एकत्र येत आहेत. आणि एक विषय जो महाराष्ट्रावरती लादण्याचा प्रयत्न होत होता, तो लादण्याचा प्रयत्न यांनी हाणून पाडलेला आहे. त्यामुळे मराठी माणूस प्रचंड आनंदात आहे. आणि म्हणून हा प्रवास जो आहे तो आता मराठी भाषेचा प्रवास आहे, त्यासाठी दोघे भाऊ एकत्र येत आहेत. पण हाच प्रश्न आहे की फक्त हा प्रवास इथपर्यंत राहणार आहे की हा प्रवास पुढेही जाईल? कारण लोकांच्या, मराठी माणसाच्या मनात जसं तुम्ही म्हणाल की आनंद आहे, तर तो फक्त ह्यापुरता न राहता याला एक स्ट्रॉंग अलायन्स म्हणून भविष्यात पाहता येईल का? आणि त्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? मी स्ट्रेट प्रश्न विचारतोय की काही अशा गोष्टी घडतायत पडद्यामागे ज्या फक्त ह्या विषयाच्या पलीकडे जाऊन राजकीय विषय देखील जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत? कसं विषय शेवटी हा असं धरून झाला की बाळा नांदगावकर काहीतरी प्रयत्न करत असेल, आणखीन कोणतरी आमच्या इकडचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांच्याकडून कोणतरी प्रयत्न करत असेल, हा जरी विषय असला तर त्या दोघा बंधूंच्या मध्येच संवाद होणं गरजेचं आहे. शेवटी कसं असतं, संवाद, चर्चा, वाटाघाटी, संवाद, ह्या सगळ्या गोष्टी, त्यात संघर्ष पण आला, सहकार्य आलं, या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या हळूहळू संवादातूनच घडत असतात. तशा प्रकारचा संवाद जर चांगलं घडत असेल त्याचा निश्चितपणे आम्हाला करतोय का? नाही, मला आता कल्पना नाही, पण निश्चितपणे एवढ्या जवळ येण्याचा प्रयत्न जर आता होत असेल या माध्यमातून, मराठी म्हणून दोघांचे एकत्र पत्र येणं वगैरे वगैरे, तर तो महाराष्ट्रासाठी, आमच्यासाठी आशादायक दिलासा देणारा तो प्रयत्न आहे. आणि त्यांचा जर संवाद होत असेल
आणि त्याचा निश्चितपणे आम्हाला आनंद वाटेल आणि तो प्रवास पुढे कसा होईल मला मी आज त्याच्यावरती बोलू शकत नाही कारण ती अथॉरिटी माझी नाही. मी शेवटी कसं आहे राजसाहेबांचं आणि माझं एक मी उद्धव साहेबांचाही रिस्पेक्ट करतो सन्मान करतो. शेवटी कसे एकमेकाचा आदर करणं ही आपली राजकीय संस्कृती आहे काय. आणि त्याप्रमाणे हे जरी असलं तरी माझं राजसाहेबांसोबतचं एक भावनिक नातं आहे माझ्या निष्ठेचं नातं आहे जे बाळासाहेबांसोबतही मी तसं महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे ना की हे पुढे जाणार का म्हणजे पॉझिटिव्ह आहात. मी हेडलाईनसाठी तुम्हाला प्रश्न विचारतोय की खरोखर ही गोष्ट पुढे जाणार का म्हणजे थेट हो किंवा नाही जर उत्तर मिळालं. मी आजच्या तारखेला तुम्हालाही सांगू शकत नाही की ती पुढे जाणार की नाही जाणार पण चला एक सुरुवात तर झाली आहे. तुम्ही आमची ॲडव्हर्टाईज जर बघितली तर मराठी भाषेत एकत्रित सुरुवात तर झालेली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहेत त्यामुळे भविष्यामध्ये होऊ पण शकतं पण त्यासाठी ग्राउंड रियालिटी बसवावी लागेल ना कारण तर ते बसेल एकदा आपण एकत्र बसलो ना मग त्याच्यावरती सगळं डिस्कशन करता येईल. पण आता शेवटी कसं आहे ते माझ्या हातामध्ये नाही आहे. माझ्या हातामध्ये मी लिमिटेड माणूस आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली मर्यादा पाहूनच पुढं बोललं पाहिजे. त्याच्यावरती भाष्य करणं उचित नाही. तर मी एक कार्यकर्ता आहे कार्यकर्ता स्वतःला समजतो. मी आयुष्यात कधी नेता स्वतःला समजतो नाही. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मला वाटतं हे माझ्या भावना किती जरी असल्या तरी त्या दोघांवरती एकमेकांचा विश्वास असला पाहिजे. दोघांमध्ये विश्वास एकदा निर्माण झाल्यानंतर जर खर्च होत असेल तर चांगलं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न आहे असं बोललं जातं. तुम्ही याबद्दलचा उल्लेख बऱ्याच वेळेला केला आहे. बाळासाहेब हयातीत असताना शेवटच्या क्षणी दोघा भावांना त्यांनी बोलवून असं म्हटलंही होतं म्हणतायत की तुम्ही आता एकत्र व्हायला पाहिजे. तर ते स्वप्न काही 2012 नंतर ते प्रयत्न झाले पण झालं नाही. तर हे खरं आहे का आणि ते आता त्या स्वप्नाची पूर्ती होईल. मला असं वाटतं की दोन्ही बंधूंनी त्या विषयावरती कुठेही आपले जे मत ऐक्य असेल ते बाजूला ठेवून एकत्र येण्यासाठी जर खरंच असेल तर करायला काय त्यांना हरकत नाही. हा त्यांचा विषय आहे तो माझा विषय नाही. कारण काय शेवटी राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र होतो काय तो कधीच कायमचा एकमेकाचा शत्रू नसतो. त्यामुळे तो मित्र कधी पण होतो आणि आपली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे भाजपसोबत पण होती ना हाच प्रश्न आहे. चांगला आहे ना आमच्या सगळ्यांचं भाजप राजसाहेबांची पण होती फक्त हा विषय सोडला. या आतापर्यंत तुम्ही मोदींना समर्थन दिलं विधानसभेमध्ये प्रयत्न केले महायुतीत जाण्याचा. पहिला विचार करा वर्षानुवर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती महानगरपालिकेत होती आणि विधानसभेत होती. कित्येक वर्षाची युती होती. काही कारणामुळे ती युती तुटली. ह्याचा अर्थ आम्ही एकमेकांचे दुश्मन झालो का तर नाही. राजकारणामध्ये विचारांमध्ये ही लढाई होत असते आणि त्या लढाईमध्ये नंतर कोण कोणाचे मित्र होऊ शकतात. त्यामुळे भविष्यामध्ये हे सगळे एकत्र पण येऊ शकतात ना की येणार नाही असं काहीच नाही. असं धरून चाला तुमच्या माहितीप्रमाणे राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र आले तर बीजेपी एकत्र येणार नाही का. एकनाथ शिंदे एकत्र येणार नाहीत का. काही राजकारणात घडवू शकतं. मग विरोधक कोण असेल काँग्रेस पवार साहेब कधी जाऊन कुठे बसू शकतात तर इतर लोक पण करू शकतात ना. त्याच्यामुळे मला माहिती नाही विरोधक कोण असतील नसतील ते. पण राजकारणामध्ये तुम्ही कुठलीच अशक्य गोष्ट धरू नका. पण 5 तारखेनंतरची मुवमेंट कशी असणार आहे. आता काही तासच उरलेत 5 तारखेला तर कशी मुवमेंट असणार. मी तुम्हाला ते आज तर मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण निश्चितपणे 5 तारखेला राज ठाकरे साहेब भाषण करणार उद्धव साहेब भाषण करणार इतर नेते मंडळी कोण आलं तर ते भाषण करणार. एकदा ते भाषण तुम्ही ऐकलं की तुम्हाला त्यातून बरेचशी आयडिया येऊ शकते असं मला वाटते. आणि त्याच्यानंतर कोण कोण असेल साहेब काही कोणाशी मला असं वाटतं की बरेचसे नेते मंडळी आली पाहिजेत. मी ज्यांचे संपर्क केले त्यातले बहुतेक लोक येण्याच्या मदत पवार साहेब आणि काँग्रेस पवार साहेब आले तर आम्हाला निश्चितपणे आनंद वाटेल. हर्षवर्धन सकपाळ आले तर निश्चितपणे आनंद. माझा हर्षवर्धन सकपाळांची काही संपर्क झाला नाही पण नाना पटोले विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात यांच्याशी मी पर्सनली बोललेलो आहे. शिवाय सुप्रियाताई आहेत त्यांच्या आदिती तटकरे आदिती नलावडे आहेत सेक्रेटरी त्यांच्याशी बोललेलो आहे. किंवा जयंत पाटलांशी पण बोललेलो आहे मी. सगळ्यांशी बोलतो सगळ्यांनी सगळं हा तर येऊ शकतात. पण भाजपचा हा डाव असं बोललं भाजप शिंदेंना करण्यासाठी हे सगळं करताय आणि भाजपचं असंही काही नेत्यांशी आमचं बोलणं झालं की मराठीचे वारसे म्हणून ठाकरेंनी स्वतःकडे पाहावं नाही. मराठी माणूस हा भाजपसोबतही आहे आणि मराठी माणूसाच्या हिताचं काम भाजप करते आहे. अभिजात मराठीचा दर्जा भाजपनं दिला म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे मराठीमध्ये त्यांच्याकडे गेली असं नसतं. नाही माझं असं म्हणणं त्याच्यावरती की बघ कसं आहे की निवडणूक येतात निवडणुका जातात.
पण आपण ज्या मातृभाषेचा सन्मान करतो, ज्या मातृभाषेने आपल्याला सर्व काही दिले, त्यासाठी तर पक्षाचा विचार नाही करून चालणार ना. त्यासाठी तर आपण सगळं बाजूला टाकून मतांचं राज्य शेवटी कसं आहे की मतं आहेत ना ही क्षणिक असतात, तो जनार्दन क्षणिक असतो, पण बाकी दीर्घकालीन असतो ना विचारधारा वगैरे, तिथं घेऊन जायला लागते ना आपल्याला. ते विचारधारा शेवटी लोक बघत असतात की तुम्ही मतासाठी हे सगळं घडवताय, आणि मराठी माणूस तुम्हाला माहिती आहे बघतो सगळं, पण नंतर जेव्हा करायचं त्यावेळेला त्याला तो करत असतो. तो मराठी माणूस आहे शेवटी. आणि महाराष्ट्राने बरंच काही देशाला म्हणजे त्याला बोलतात ना की काय करायला पाहिजे याचे धडे दिलेले आहेत महाराष्ट्राने, आणि त्याच्यामुळे कोण कसं काय करेल ते मला माहिती नाही, पण मला दिसतं की भविष्यामध्ये निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये चांगले काहीतरी घडेल असं मी म्हणजे दीर्घकाळ राहणारा अलायन्स दीर्घकाळ ठाकरे बंधूंचा असेल. जर झालं तर त्याचा निश्चितपणे आनंद होईल. बोलू शकता तुम्ही ठाकरे बंधू दीर्घकाळ सोबत राहतील आणि ते प्रयत्न पुढे होतील. काय सोबत राहावं अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. त्या दोघांनी ठरवलं पाहिजेत. काय ठरलं तर आनंदच आहे आम्हाला. आम्ही सगळे मराठी म्हणून त्यांचं स्वागतच करू. तुमचाही वाटा असणार ना. तुम्ही काय मला वाटतं की मी कार्यकर्ता आहे, काय विषय नाही. ह्याचा अर्थ काय भारतीय जनता पक्ष माझा चांगला संबंध, काँग्रेसशी माझे चांगले संबंध आहेत. हे जरी असले- बंधूंबद्दल बोलतोय फक्त की तुम्ही मध्यस्थी किंवा बोलणी सगळं सुरू आहे तुमच्याकडनं म्हणून विचार. नाही, माझ्याकडे तसं काही चालू नाही आहे आलं लक्षामध्ये. आणि काही गोष्टी या राजकारणामध्ये बोलायच्या पण असतात. ते काही गोष्टी त्याला पत्ते आहेत. त्याला- आम्हाला आधी सांगा. नाही निश्चित ABP माझाला आधी चांगला असेल तर एबीपी माझा आमचं लाडकं चॅनेल आहे, त्याच्यामुळे काही विषय येत नाही. आणि तू तर माझ्या मतदारसंघातला आहेस, काही विषय येत नाही. पण निश्चितपणे तुमच्या भावना माझ्या भावना याच्यावरती आपण आज तारखेला बोलू शकत नाही. भावना जरी असल्या तरी प्रयत्न होते. झाले प्रयत्न तर आनंद वाटेल मला. नांदगावकर साहेब इथं आहेत. आता हे सांगत नाहीत पण आम्हाला जे आमचे सोर्सेस सांगतात की ह्या अलायन्समध्ये किंवा ठाकरे बंधूंना एक करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आणि ते सगळे प्रयत्न करतायत, भेटीगाठी करतायत. आता भविष्यात ज्यावेळेस सगळं होईल, जर का समजा झालं तर आम्हीही सांगू नांदगावकर साहेब कोणाला भेटले, कसे भेटले, कुठे भेटले आणि प्रयत्न कुठून सुरू झाले. म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत आणि 5 तारखेनंतर या प्रयत्नांचा राजकीय अर्थ किंवा राजकीय मार्ग या अलायन्सचा आपल्याला दिसेल असं वाटतंय. आणि म्हणून 5 तारखेला कोणती मोठी घोषणा होते का, कोणत्या मंचावरती येतं, राज ठाकरेंनी स्पष्ट केले की हे राजकीय मंच नसणार आहे. पण तिथून मराठी महाराष्ट्रासाठी दोघे भाऊ काही मोठी घोषणा करतात का, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, ABP माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.